आज आपण सत्येंद्रनाथ बोस या महान भारतीय शास्त्रज्ञाविषयी जाणून घेणार आहोत. सत्येंद्रनाथ बोस एक महान भारतीय शास्त्रज्ञ होते. यांच्या विषयी जाणून घेताना की त्यांच्या बैठकीच्या खोलीत जेव्हा शिरल्यानंतर इतरस्त विरखुरलेली पुस्तकं, मासिकं, एका कोपऱ्यामध्ये इसराज वाद्य, त्याच्यानंतर भिंतीवर टागोर, आइन्स्टाईन, महाबोलीस, नीरेन रॉय यांचे फोटो त्या ठिकाणी आपल्याला दिसत असत. त्यांचा आवडीचा विषय हा विज्ञान आणि गणित होता. तोच शिकवण्यात ते मग्न असत आणि शिकण्यातही मग्न असत. विज्ञान आणि गणित विषयी अनेक माहिती ते सतत गोळा करण्यामध्ये व्यस्त राहत असत. बोस यांचा चरित्राचा एक पैलू म्हणजे की त्यांना कोणीही व्यक्ती त्यांना भेटण्यास, काही प्रश्न सोडून घेण्यास आली तर ते हसून त्यांचं स्वागत करत आणि कोणत्याही प्रश्न सोडवण्यात ते मदत करत. प्रा. बोस हे जेवढे उच्च कोटीचे शास्त्रज्ञ होते त्यापेक्षाही एक महामानव होते. प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1884 रोजी कोलकाता येथे झाला. यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस हे एक धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांनी केलेलं कार्य हे आज एक आदर्शवादी कार्य ठरलेलं आहे. त्यांचे वडीलचा त्यांना वारसा लाभला. त्याचप्रमाणे बोस हे एक स्वतःसुद्धा धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. त्यांची आई एक आदर्श स्त्री होती. घराची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृतीही बरी राहत नसे तरी घराची जबाबदारी चांगल्या रीतीने पाहत असत. त्यांनी जीवनातील उच्च मूल्यांची जपणूक केली होती. 1915 सत्येंद्रनाथ यांनी मिक्स्ड मॅथमॅटिक्स किंवा गणितीय भौतिक या विषयामध्ये 92% गुण मिळवून MSc ही पदवी संपादन केली. ही एक सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्यानंतर काही काळी विज्ञान या विषयावर त्यांनी पदवी मिळवल्यानंतर त्या विषयातील आपली आवड होती. मात्र त्यावेळी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत. विषयातील आपली आवड सुरू ठेवण्यासाठी भारत देशात विज्ञान विषयात मोलाची भर घातली गेली. सर व्ही रमन यापैकी सुप्रसिद्ध झाले होते. सर व्ही रमन, सत्येंद्रनाथ बोस व मेघनाथ शहा या विद्यार्थ्यांना सर आशुतोष मुखर्जी यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले होते. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ द सायन्सची स्थापना केली. 1915 प्रा. S.N. बोस, M.N. शहा तसेच घोष यांची व्याख्याता म्हणून तर C.V. रमन, P.C. रे यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते स्वतः गणितीय भौतिक विषयावर व्याख्यान देत असत. प्रा. बोस, प्रा. शहा यांचे मुख्य मार्गदर्शन त्यामध्ये लाभत असत. बोस यांनी त्यावेळेस अनेक प्रकारची भूमिका त्या ठिकाणी निभावताना आपल्याला दिसून आले. एक व्याख्याता म्हणून सुद्धा ते एक कुशल नेतृत्व त्या ठिकाणी त्यांनी केलं. C.V. रमन आणि P.C. रे यासारख्या व्यक्तींची त्यांची जवळीक लाभल्याने त्यांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करायला एक अमूल्य कार्य त्या ठिकाणी केले. ते स्वतः गणितीय भौतिक विषयावर व्याख्यान देत असत. प्रा. बोस आणि प्रा. शहा हे यांचे ते मुख्य संयुक्त म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांची नियुक्तीसुद्धा केली गेलेली होती. प्रा. बोस यांचं काम जरी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं होतं, मात्र तरी त्यांनी विषय चांगला शिकवला. जो विषय त्यांना भेटलेला होता तो चांगला शिकवला जावा या दृष्टीने त्या विषयाचं गहन अध्यापन करणं व नवीन कल्पना सुचवण्यासाठी, संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी बोस यांनी त्या विषयाच्या श्रेष्ठ निपुण अशा लेखकांचे
पुस्तके वाचण्याचे ठरवले. त्यांनी शास्त्रज्ञ गिब्स व प्लँक यांची पुस्तके वाचण्याचा विचार त्या ठिकाणी केला आणि त्यांनी त्या काळी विज्ञान विषयाची पुस्तकं अथवा इतर लेखन फ्रेंच व जर्मनी भाषेत होत असे. मग पुढे जाऊन बोस यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचा अभ्यास सुरू केला. त्यांनी या भाषा सहज आत्मसात केल्या. काही युरोपियन भाषेतील कवितांचे बंगालीमध्ये भाषांतर केले. कोलकाता विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये त्या काळी त्यांनी विज्ञान विषयातली पुस्तकंसुद्धा त्या ठिकाणी नेमण्यात आलेली होती. अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी आपलं कार्य करून दाखवलेलं होतं विज्ञान क्षेत्रामधलं. बंगाल इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉक्टर बहुल यांच्याकडे अशी उत्तम पुस्तकं होती. ते अभियांत्रिकी भौतिकी हा विषय शिकवत असत. बोस आणि शहा यांनी डॉक्टर बहुल यांच्याकडून पुस्तकं आणून अभ्यास सुरू केला. आइन्स्टाईन यांचे सापेक्षताचा या विषयावर असलेल्या लेखांचे बोस यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर करणे सुरू केले. आइन्स्टाईन यांनी इंग्लंडमधील मॅथन यांना भाषांतराचे अधिकार दिले होते. त्यांनी बोस यांच्या भाषांतराच्या कामात अडथळा आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु स्वतः आइन्स्टाईन यांनी मध्यस्थी करून बोस यांनी केलेल्या इंग्लिश अनुवादाचे पुस्तकं भारतात आणली आणि त्या पुस्तकातनं भारतातला एका वैज्ञानिक दृष्टिकोनाला त्यावेळेस चालना मिळाली होती. त्यांनी बोस यांचं भाषांतराचं काम सुलभ करण्यासाठी स्वतः आइन्स्टाईनने त्यावेळेस मदत केली होती, परंतु स्वतः आइन्स्टाईनच्या या विषयावर आइन्स्टाईनने केलेली मदत ही बोस यांना खूप उपयोगी त्यावेळेस ठरली होती. इंग्लिश अनुवादाची पुस्तकं ही भारतात चालू ठेवण्याची उदार मनाने संमती दिली. याच प्रकारे आइन्स्टाईन हे एक व्यक्तिमत्व सुद्धा त्यांना लाभलेलं होतं या काळामध्ये. तसेच 1921मध्ये ढाका विश्वविद्यालयाची बोस यांनी त्यावेळेस स्थापना झाली. त्याचे उपकुलपती डॉक्टर हार्टिंग यांनी विज्ञान विभागाचा चांगल्या प्रकारे स्थापना व्हावी, लोकांमध्ये विज्ञान चांगलं रुजावं म्हणून बोस यांना रीडर म्हणून त्यांनी नियुक्त केलं. बोस यांना संशोधन करण्याची नेहमीच इच्छा व आवड होती. त्यांनी आणि शहा यांनी मिळून 1918मध्ये बोस अँड शहा इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ रोसेस बोस अँड शहा इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ रोसेस या कायनेटिक थेअरी ऑफ गॅसे यांच्यातील शोधनिबंध त्यांनी त्यावेळेस लिहिला. तो इंग्लंडचा फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आणि बोस यांना 1919मध्ये 2 आणि 1920मध्ये 2 असे शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी त्यावेळेस मिळाले. 1924मध्ये शहा आणि बोस यांची ढाक्यात भेट झाली. प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशनची उपलब्ध असणारी व्युत्पत्ती समाधानकारक वाटत नाही असे बोस यांना वाटत होतं आणि त्यावरनं त्यांनी बोस यांनी त्यावेळेस सांगितले की शहा यांना सांगितलं की होतं आणि मग त्याच्यावरनं त्यांनी पुढे जाऊन 1924मध्ये बोस यांनी फ्लॅक्स ऑफ द रेडिएशनची उत्पत्ती स्वतःच्या नवनीतम पद्धतीने त्यांनी त्यावेळेस केली आणि त्या प्रक्रियेमुळे भौतिक विज्ञानात नाविन्यतापूर्ण क्रांतिकारक असा कल्पनेचा उदय झाला.
हा शोध निबंध त्यांनी फिलॉसॉफिकल मॅगझिनकडे पाठवले आणि परंतु त्यांनी हा निबंध प्रसिद्ध करण्यास नकार देऊन परत पाठवला. बोस यांना निराशा झाली, परंतु आपली व्युत्पत्ती ही तेव्हा उपलब्ध असणाऱ्या इतर व्युत्पत्तीपेक्षा तर्कशुद्ध आहे असा त्यांचा विश्वास होता. बोस यांनी धाडस करून हा शोधनिबंध बर्लिनला पाठवला आणि आइन्स्टाईन यांनी बोस यांच्या शोधनिबंधाचे लक्षपूर्वक वाचन अध्ययन केले आणि त्यांचा महत्त्वाविषयी अभिप्रायही त्या ठिकाणी लिहिला. तो निबंध भाषांतरित करून प्रसिद्ध करण्यात आला. बोस यांनी फोटॉन रेडिएशनचा गॅस कणासारखे समजून ही महत्त्वपूर्ण संशोधन नवीनतम टेक्निक्सचा वापर करून केले. काही दिवसांनी आइन्स्टाईन यांनी नवीनतम विचाराचा आणि कल्पनेचा वापर करून प्रत्यक्ष कणाचा अणू अथवा रेणूवर संशोधन करण्यास त्या ठिकाणी उपयोग करण्यास सुरुवात केला. आइन्स्टाईन आणि यांनी त्या ठिकाणी केलेला हा प्रयत्न खूप महत्त्वपूर्ण ठरला. म्हणूनच हा गॅसचा जो सिद्धांत आहे तो बोस आइन्स्टाईन स्टॅटिक्स नावाने प्रसिद्ध झाला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ बोस यांना जगातील सर्व प्रसिद्ध भौतिकशास्त्रामध्ये मान्यता मिळाली. यानंतर काही दिवसातच त्यांनी रेडिएशन या विषयातील शोधनिबंध आइन्स्टाईन यांच्याकडे पुन्हा पाठवला. आइन्स्टाईन यांनी त्यावरही आपला जो अभिप्राय आहे तो लिहून प्रसिद्ध केला. आइन्स्टाईन आणि बोस यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. दोन वैज्ञानिकामधलं हे एक शुभित नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. बोस यांना ढाका विश्वविद्यालयात अर्ज करून युरोपमध्ये शोधकार्याचा अनुभव घेण्यासाठी 2 वर्षाची रजा मागितली आणि होती. ही रजा मंजूर होण्यास विलंब होत होता आणि त्यावेळेस आइन्स्टाईन यांनी बोस यांना पाठवलेल्या पहिल्या शोधनिबंधाचा पोच म्हणून त्यांना एक पोस्टकार्ड पाठवलं. हे कार्ड बोस यांना अतिशय लाभदायक होऊन त्यांची रजा लगेच त्या ठिकाणी मंजूर झाली. 1926 मध्ये ढाका विश्वविद्यालयात भौतिक विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून बोस कामावर त्यावेळेस रुजू झाले. सुमारे 25 वर्ष ते याच पदावर त्या ठिकाणी कार्यरत राहिले. त्यांनी सध्याही त्यांचे विद्यार्थी तसेच पूर्व बंगालच्या जनतेस त्यांच्याविषयी एक आदर व प्रेम कायमस्वरूपी वाटत असे. बोस हे एक चांगले प्राध्यापक म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाले. बोस यांचं जे चरित्र आहे याच्याविषयी अनेक त्यांचे विद्यार्थी त्यांच्यावर आदराची भावना निर्माण त्या काळामध्ये त्यावेळेस झालेली आपल्याला पाहावयास मिळते. 1945 मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र विभागातील खेरिया या प्राध्यापकाच्या जागेवर ते नियुक्त झाले. 1956 मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयातून ते निवृत्त झाले व शांतिनिकेतन इथे गेले. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं विश्व परिचय नावाचं पुस्तक बोस यांना समर्पित केले होते. 1998 मध्ये कोलकात्याला ते परतले. त्याच वर्षी त्यांची नॅशनल प्रोफेसर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर ते 16 वर्ष म्हणजे 1974 मध्ये निधन झाले तोपर्यंत त्यांचं जे निधन झालं 1974 मध्ये तोपर्यंत ते याच पदावर कार्य करत होते. म्हणजे मृत्यूपर्यंत स्वतः एक प्राध्यापक म्हणून कायमस्वरूपी काम करण्याची त्यांची वृत्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत असते. सुरेंद्रनाथ बोस यांचं बालपण जे आहे हे बंगालमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी ज्यावेळेस सुरू झाल्या होत्या त्या स्वदेशाची लाट पसरली होती. त्यांच्या जीवनावर राजाराम मोहन राय, बंकिमचंद्र, स्वामी विवेकानंद
यांच्या देशभक्तीच्या विचारांचा शिकवणीचा एक प्रभाव होता. त्यांचाच परिणाम म्हणून सत्यवाद आणि ज्ञानप्रियतावादी तीव्र लालसा हे गुण त्यांनी त्यांच्याकडनं अंगीकारलेले होते. तंत्रविज्ञान ही मोलाची कामगिरी करून देशाच्या जनतेला त्यांनी कायम लाभ मिळवून दिला होता, असे त्यांचे विचार होते. 1947मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यामुळे त्यांच्या मनावर एक मोठा घात झाला. त्यांच्या हृदयाला मोठ्या वेदना झाल्या. त्यांच्या मनामध्ये अखंड भारत ही कल्पना होती. बंगालची फाळणी व्हावी असं त्यांना कधीही मनापासून वाटलं नव्हतं. त्यावेळेस त्यांच्या हृदयाला प्रचंड वेदना त्यावेळेस झाल्या होत्या. गणित व भौतिकशास्त्रात विश्वात अशी निरर्थक विभक्तता नव्हती आणि त्यांचे मन त्यामध्येच रंगमत असे. त्यांना याचे समाधान होते. काव्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. संस्कृत, बंगाली, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन या भाषेतील ज्या उत्कृष्ट कवितांमध्ये मानवी अपेक्षेचा भाव आहे, असे त्यांना आवडत असे. भूतलावर जेवढे मानव होऊन गेले त्यामध्ये गौतम बुद्धाविषयी त्यांना सर्वात जास्त आदर होता. आधुनिक भौतिकी विषयातील सर्वश्रेष्ठ शिक्षक तर ते होतेच होते, परंतु मानवतेच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिमत्व हे एक अतुलनीय होते. प्राध्यापक जे बोस आहेत यांच्यासारखे एक सुशोभित व्यक्तिमत्व भारताला लाभलेले होते. भारतामध्ये जे भारतीय वैज्ञानिक आहेत त्या वैज्ञानिकामध्ये अग्रेसराने त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात असतं.